तर गुड मॉर्निंग मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची सुरुवात होते आमची महाबळेश्वरमधनं, ओमकार हॉटेलमधनं. तर पहिली आम्ही उठलो, फ्रेश झालो आणि आमची सगळी तयारी झालेली आहे. आता काय फिरायचा आता आमचा फक्त प्लॅन करूचा आहे. आणि आता आम्ही दोघंही पहिली नाश्तो करून घेतो आणि त्याच्यानंतर डिसाईड करतो काय जाऊचं. आता सकाळ झालेली आहे आणि बऱ्यापैकी आता पर्यटक योग सुरू झालेले असतात. बघूया हे काय काय असं तुमका दाखवत जातो. तरी नाश्तो करतो आणि बघतो पुढचा काय प्लॅन असतात तो. तर बघा, हॉटेलच्या समोरचं व्ह्यू बघू शकतात. काल रात्री समजाच नसतलो कशा प्रकारे होतो. छान आहे हो. मेन रोड हा जो आपलो महाबळेश्वर सिटीत जाता आणि इकडनं खाली गेलात की आपण तिकडे लांजा लाईनला 2 रोड देवचे, एक हा सातारा मार्गे आणि ही खाली हा ती दर्या. छान वातावरण हा, थंडी एवढी पण नाही. ओके ओके. हा प्रज्ञा स्नॅप काढून घेता. तोपर्यंत नाश्त्याची ऑर्डर दिली आम्ही. प्रज्ञाने दिली, काय दिलं आहे तू? आलू पराठा. हां, प्रज्ञाने आलू पराठा आणि मी दिले आमलेट पाव. हे बघा, यावेळेतनं गाडी रात्रभर चालू होते हे जाण्या येणं. तर आता आमचं नाश्ता इलेलो काम करत होता आदित्य येरव काम करत होता. त्यांच्यानी सॉलिड लाइटिंग केलेली आणि ते माझे खास आहे. नाश्ता चालू आहे त्याच्यामुळे लग्नाच्या व्हिडिओवरनं चालू आहे. व्हिडिओग्राफर आपण व्हिडिओ देणार नाही आणि दुसऱ्यांनी ढकलतात त्या दोघांनी बिचाऱ्यांनी. प्रयत्न काय खाता, पराठो खाता. या दोघांनी अगोदरच नाश्ता केलेलो आहे. प्लॅन काय ठरलो तो बघू आता. रेखडे जाऊचा असाही बघूया. काय गो ओके, गेम झोन मॅप्रो. मग आज तुमका बघूया गेम झोन मॅप्रो बघू गावात. तरी अजून फिक्स सांगणे नाही कारण ह्यांचा मन कधी बदलात आणि तिसरीकडे भरतीत. चला तेव्हा पॉईंटवर जावं होतं. जरा रोड एकदम बारीक. ST इल्यावर यांचा प्रॉब्लेम झालो की अडकान राहली आणि पास काय तो महाबळेश्वर महानगरपालिका एक पास म्हणजे पास काढू आहे 7 दिवस फिराक. आता 4 माणसांची 150 रुपये घेतल्या त्यांनी. 7 दिवस चालतंय हो. कंपल्सरी हवं. पाहुण्यांका भेटा गेला तर तुमका 150 रुपये देऊ आहे कंपल्सरी. महाबळेश्वरातल्या पाहुण्यांका थांब ना. हे बघा घोड्यावर इकडे बघे साई आहे ना पुढे रनिंग एक हॉर्स रायडिंग असा. ओ दादा या पॉईंटचं नाही हे काय नाव काय? कुठचा? रॉडविक. किती रुपये राईड? आणि तो फोटोचा फक्त तेवढं बघितलंय मग म्हणा तू कांगलेलं आहे. माय मिस्टेक चलाचा ना. हे बघा पॉईंटला येलो हो. दादानी काहीतरी नाव सांगलेला माझ्या लक्षात नाही. महाग नाही तितकोच रेट आतो. घोड्या तिकडे थांबे जरा कधी मगाचपासून काय गाडी चालयता. बघा सेल्फी पॉईंट आहे इकडे. खय दिसलो एलिफंट ना. तिने वेगळा नाव म्हटलं मग त्यांनी. हे बघा हडे बक्षात तर पॉईंट सगळे फिरण्यासारखे सारखेच दिसतले. म्हणजे इकडनं जावा तिकडनं जावा तो तुमका डोंगर कॉमनच भेटतलो. मग आता आम्ही तो घोड्यावर उडी मारतात बघा तो एक व्हिडिओ काढूचो. त्याच्यासाठी साई कॅमेरा आणून सांगलेलो. साई कॅमेरा घेऊन येलो आणि हे मोबाईलवर पण काढतले म्हणजे एक मिस जायत तर शॉर्ट गावतली. 200 रुपये सांगले नाही आहेत. ही काय दोघा तयार नाही आहेत बसाक. मी म्हटलं पहिली बसाक ट्राय करतोय. मी जातोय काही घोड्यावर तू ह्या करू व्हिडिओ काढू माझो. या एकटोच जातोय प्रज्ञा करणार नाही ना. ह्या तनू ह्या धरगो जरा. हा हा सका तेका फ्रंटनेच काढू दे. तो एक्सपर्ट हा. काय काढू का काही काळजी ओके. नाही जम 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 भाई. गाडी सोबत नको ना बसू.
आयफोन कुठला आहे ते? आयफोन कुठला आहे? थांब थांब 16 Pro Max. बेस्ट आहे लालो. नंतर करू कुठे? 16 ला बेस्ट येईल का माझे काढू? तुझा काढ त्याला राहू दे. 16 ला बेस्ट येईल 2x ला. नको नको तू काढ आपलं काय थांब थांब. उभी आलो. घाबरू नको, स्माइल दे. असे असे ठेवू मागे. एकदम देऊ नको भाई. ओके एकदम नाही बस काढ बस. कुठे बघू? थांब थांब दादा माझ्याकडे बघायचं. तुझ्याकडे बघू काय? माझ्याकडे बघ. हा ओ हॅन्डसम वन बोल. आवडतो मला भाई आपल्या काढून होता. गाडीवाले बोल ऐकलं पिक्चर. उधर ना बोलवा लागत. चल चल आला दादा. माका 2-3 गावले एकाच टेक मध्ये घेतली 3. मला काय जगायला नव्हतं. मला मालूम मला लागतं तुला काय नाव काय याचं? हँडसम. हँडसम येणार नाही. 2-3 वेळा येणार. फोटो व्हिडिओ सगळं येणार. हा कुठे आला नाही ना दादा. अरे प्रज्ञा लांबच राहा तू. मजा येईल भारी वाटता. तेव्हा एक डेअरिंग होता तेव्हा मजा यायची. आता कसं जरा वय झाल्यामुळे भीती वाटतं. मजा येईल मजा बरं वाटतं. माका नाही वाटत. साईडला जायचंय का? नाही माका तरी वाटणार. ट्राय कर ना. मी डायरेक्ट राईड घेतो. प्रज्ञा व्ह्यू बरं वाटतं ना. काय भीती नाही सांग मला. पडलं का भैया? काही नसतं बघा. आता पुढे 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 येणार नाही अरे. आणि काय ओमकार ओके. व्हिडिओ मस्त आला. उतरतो. थांब तरी जरा 1 मिनिट. पूर्ण भीती काढ तुझी बस. थांब थांब आधी. त्याची इच्छा विचार ना. तुझी इच्छा काय? एक जम देऊन बघा तिला. भीती वाटते काय? वाटता भारी. थोडीशी भीती वाटतं. आपणाक सवय नाही ना. जंपला मजा येईल तुला. ओके वाटतं म्हणजे भीती ह्या करू मरे. ट्रायल घेऊ. तू काय करतल? जम्प हे मी प्रेक्षक. ओके. फोटो इथं जम्पचा फोटो. जम्प मागा राईड. जम घे गो. काय नाही वाटणार. बिंदास बिंदास. हा आता तन्वी घेता आमचा जम्प. हो घेतली थांब. आणि हा बघा ह्या आपला गावा दिल्यासारखे आता वाटला. यांची भांडणं झाली. तू लांब राहू म्हणत तुका मग अशी सांगा होते मी. भियात येत कोण माऊ बघ का गो घोडो चालवात बाय ह्याचा घेऊन इलय खरा. प्रज्ञा लांब राहती या सांगा का ना. हो का साई आपला काम चोख करता. आणि त्या बघा थोडे व्हिडिओ उडी मारता घोड्यावर. अरमान नाव हा त्याचा. ते बघा त्याचा हँडसम हा. आणि त्यांच्या हातात बघ मांजर असा. आणि ह्या आपला खरा फिलिंग. मस्त भांडणा घराकडे इल्यासारख्या. रोजचा तुम्ही का अनुभव जाम असतो या गोष्टींचो. बघा बघा ही प्रेक्षक म्हणजे आपली इली टुरिस्ट ते फॉरेनर आहेत वाटतं. बियालो जाम झालं. ओमो जाम झालं. नको बस झालं.
स्लो स्लो एंट्री. नाव काय याचं? हे बघा यांचा झाला सुरुता. येईल लगेच चपला बघू. आटपणार नाही. चपला घेतात गो. मग का नवीन एक वाढेल काय होत आता. तर आता आम्ही इलो लॉडविक पॉइंटला. हे बघा साई तुका कसा वाटला हॉर्स रायडिंग करून? आणि तुका गो आणि नाही तुका कसा वाटला बघून? मजा येईल. एक एक्सपिरियन्स होतो. इला तर नक्की करा. प्रो टिप दिले तुमका. जर तुमका ते सांगतात 200 रुपये असा जम्प आणि 300 रुपये असा राईड. तुम्ही राईड घ्या. 300 रुपये वर्थ होते. 200 रुपयात फोटो गावता व्हिडिओ गावता. पण त्या 200 रुपयात फक्त उडी घेतली आता ती मजा नाही ना. राईडलाच मजा. फक्त थोडीशी भीती वाटत पण राईडला खूप मजा येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राईड करताना तुमचं समजा व्हिडिओ चांगलं योग नाही किंवा जम्प करताना तर ते रिटेक करून देतात तुमका. त्याच्यामुळे ते पैसे वरतीडत. असं नाही का एकदाच गेला अरे चुकला सोडून दितले असं अजिबात होणार नाही. त्यामुळे छान वाटतं. पण त्या साईडचा माहित नाही कसा असा. त्या साईडला गेलो तेव्हा असा नव्हता. लॉडविक पॉइंटच्या आधी एक पॉइंट गावता. त्या पॉइंटला ते असतात थोडेवाले आणि ते खूप कॉपरेटिव्ह असतात. दुसरीकडचं आम्ही सांगू नाही तर दुसरीकडे जास्त आणि म्हणतात अरे असा नाही तुम्ही सांगलेल्यात वेगळा. तर नाही आपल्याकडे काय असा खराताच आम्ही सांगतो. जाऊया लवकर. हे बघा लॉडविक पॉइंट आणि तिकडे ती दरी. हे सगळीकडनं आता तुमका 5 दिवस आम्ही जे डोंगर दरी दाखवतो ते सगळीकडनंच सारखे दिसतील. त्याच्यात काय वेगळा नसताला. ठराविक पॉईंटमध्ये थोडंसं चेंजेस असतात. छान आहे इकडे. थोडासा चालत येऊचा लागतं तिकडनं. हे बघा नदीला मी लॉडविक पॉइंट. हे बघा काय तो एलिफंट काय नावाचा नाही लॉडविक झालो तो एलिफंट काहीतरी आहे. एलिफंट पॉइंट बघूया. हो व्ह्यू आहे ना तो. अर्ली मॉर्निंग येते तुम्ही 7 वाजता तर भारी वाटतं बघू. एकदम कौसुबाई गेल्यासारख्या फिलिंग हा. इकडनं सगळं बाकी सायम दिसताला पण छान हा. रोड जरा प्रॉब्लेम आहात. मध्ये खड्डे आहात. एक जवळजवळ 1 किलोमीटर हा चालत येऊचा लागता तुमका. 10-15 मिनिटं जातात. हे नॉर्मल आपले भात शेती वगैरे त्या टाईप. वाटलं स्ट्रॉबेरी हा काय स्ट्रॉबेरी गार्डन. व्ह्यू बघू शकतात तुम्ही व्हॅली. हे बघा हो तुमका वाटतं काय नाही सांगा हत्तीच्या सोंडेसारखं थोडंफार. हे बघा असं टॉप व्ह्यूने जरा दिसत असं वाटतं माका. रोज पॉइंट हा. 300 मीटर येण्या इतके काय हा वाटत बरा वाटत तसा. 300 ना 800 मीटर इलो तक्रार आहे. आम्ही 300 मीटर चला निलो एवढी पण आमका इकडे हत्तीचो ह पण दिसायला नाही. पण हा व्ह्यू चांगला. हे बघा महागाई जाम वाढली अडे. आहे ती बघा. आहे ती येदलीशी प्लेट कैरेंची 60 रुपये. 100 2 मागान घेतले. हेरवी हेच मुंबईत आम्ही 20 रुपयाक घेतो. पर्यटनामुळे 20 रुपयाक एक महाग झाला. तेव्हा 2 पडली त्याच्यामुळे आमचा 10 रुपयाचा आता नुकसान झाला. येतात आपली गेली चलत 800 मीटर यांका कळला काय आता. हा बघा या वन उद्यान हा. त्याच्या समोर एक गेम झोन हा. त्यात आम्ही इलो आहो. चला रे माझ्यासाठी खेळतो. बघूया कोण कोणासाठी काय खेळता आणि जिंकता. वाटेत आपला जाताना दिसल्या वेन्ना लेककडे जाऊ होतो. त्या रोडला असा या चले लवकर रोड. बघा बघूया कितके रुपये आहेत ते बघूया. जमला तर खेळतो. खूपच महाग असलं तर माझे 40 रुपये पार्किंगचे गेले तर गार्डनात घेऊन जातले. इथे सँडविच खायचा. नको हा ह्यो ग्लास मारूचो गेम असा. हे बघा काय जत्रेंना आमच्या जोरदार अंदर बाहेर गुडगुडा सगळा आमच्याकडे. हा हे खेळतो
फुगात नाही काय काय गावताला पण त्यांचे नियम वेगवेगळे आहेत. पहिल्या ह्याच्यात पडलं तर 2000 कॅश किंवा ते मोठे पिकाचू आहेत आणि नंतर नंतर वेगवेगळे असतात. मी नाही का बोलायचं एकदम जवळ या नाही काय माग तू नको घेऊ बाई ते का घेऊन खेळा नाही पडती तुमचा बॉल फक्त इकडे नाही बसला पाहिजे इकडे नाही बसला पाहिजे इकडे बसला पाहिजे आणि लास्ट ह्याच्यात पडला तर बघा ह्याच्यात विकेट भर जोरात ताकद ना असं इथं मारायचं इथं एवढा हिरो मारला असायचं बरोबर सांगितलं तुम्ही. वरती मारा बघा, आता बघूया यांनी सुरू केला 2 झाले. आता ह्याच्यात जर पडला तर त्याला चॉकलेट गाव त्याला. हा ते पण आहेत 4 नको मारून नाही प्रश्न रे का तू काय काय हा करते ते काय ते लावून दे ना. नाही मॅडम गेली आहेत मारू बघूया काय करता काय माका काय खरं दिसणार नाही. पाडून टाकलं तिचा करा की दादा ग्रेम पिऊन आता चॉकलेट तरी हाडा अशी अपेक्षा बायकोकडनं. आता एक राहुला हाय चॉकलेट को सत्कार कर तुझं चॉकलेट गावलेला तुम्ही हे करताय नाही नाही आता ह्यो आमचा आवडीचो गेम थांबा येतो खेळा बघा गेम खेळता काय ना अरे ओ कठीण आहे ओ चांगलं का कठीण आहे हो काय नाही राव मगाशी गेलो मरे मागाशी गेलो तर किती राहू का कसा काय शेक टाकला होता 5 गेली की 500 कठीण आहे रे कठीण आहे गेम खेळता साई बास्केटचो आउच प्रश्न बाजू गेलो का हा हा ह्या बास्केटाचा काय जमणार नाही मस्त मस्त खेळत हा का ह्याच्याचा काय व्यवहार आहे सांगा. हा हा म्हणजे 1 कॉईन 50 चा तो जर आला ना की 50 रुपये लावल्यावरून 150 रुपये ओके 10-100 असलं व्यवहार आहे आमचं. पिक्चर गेस करायचं त्यांना नको हे खेळायचं होतं कसं हे का रोलेट सारखे काय या पुढे आवाज नाही ओम्या 500 झाले झाले बस झाला हा गेम चांगला होता 50 ची 6 करायचं नको नको हा आमच्या जात्रेत होतो एकदम हे जातात नाही 36 झाले टेडी बेर आहे टेडी बेर भेटणार की 50 नको नको एक काम करतो 50 ला 100 ला 3 घेतो डिस्काउंट आधीच आमचे 500 रुपयाचं बिल झालं 100 ला 3 देतो की बघा हे 2 गेम असत हैता बघ गो हैता मारूचा बघा अडे ते गेम चालू आहेत एक आपली माझ्या म्हणा नाही नाही नको दादा बघा ते धडकता खेळतो 36 का आमचे होच ना वेगवेगळे गमत त्यांच्याकडे तर मस्त होता बंदूक मारू काय त्याच्यात किती थांब हे या बघ रे विचारतात 8 फूट हा हे मारायच्या ह्याच्यात काय मिळतं काय बलून फोडले तर 5 चान्स येतात दादा हा. तुम्हाला 100 रुपयाचे 5 मध्ये 5 फुगे फोडले ना हा. तुम्हाला याच्यातून कुठले टेडी बेअर भेटणार किंवा 500 रुपये कॅश भेटणार दादा 4 बलून फोडले की गेम फ्री आहे हम्म. 3 ला ह्याच्यातून येतात 2 ला आणि 1 ला असं प्राइस आहे फुगे 5 ह्याच्यात 5 फुगे फुटले पाहिजे हो काय ग कसं आहे ते 100 ला 5 चान्स ओ शूटर इंटरेस्टेड प्रज्ञा इंटरेस्टेड छोटी वाली गन पण आहे मोठी गन पण आहे ज्या गनची size छोटी गन कठीण हा. छोटी गन स्टेबल नाही राहायची अशी आधी हरतात ना इथून पहिला ह्याच्यात तू पहिला चुकतो नाही रे रमेश बघते स्टेबल ठेवण्यावरती आहे. हे बघा आता प्रज्ञा तो गेम खेळात घेतलाय कुठला मी त्याला चांगलं गॅप धरून मार जाऊ फुगो धरून मारलंय तर चुकतलं नोजल सेट आपण त्या क्रॉस लागतं वाटतं मारण्यावरती डिपेंड आहे ते तुमचं परत जरा एकदा. पण नाही हल्ली ना किमान 100% तोच फुगा फुटतो हा 2 मारल्या गॅप धरून मारता दिसता प्रज्ञा गेम धरून मारू या नाही नाही म्हणजे गॅप धरूनच मार प्रज्ञा बरोबर मारता फुगो धरून मारले काय चुकता खालच्यात मार काय
फुकट गेलो. एक मी मारता आता 4 झाले मा. आता ह्यो मारता काही बघूया कितके फोडता. सगळे थांबले. काय नाही फुटा फुकट गेलो. जा बघ ती 2 नावात कसरिलो. गेम मात्र हडे वेगवेगळे आहेत आणि टुरिस्ट बऱ्यापैकी खेळतात. पुरा गेम जो ना मजा. साईचा काय जमता काय नाही बघूया आता. 2 गेले फुकट. अरे मस्त मस्त ह्या आहोत पण हे जिंका होय आणि जिंकणं नशिबात नाही मागा. काय गो फुटला नाही फुटा फुकट. ह्यो एक जात्रेतलो बघ रिंग टाकायचे. हे काय ते रामेश्वराक जिंकलेलो. हा मग अशी आम्ही खेळलो तेच गेम असत. हे वेगळं रे बघ. हे साई हे वेगळा गेम हा. काय असा काय खेळावा आपण याच्यात. हो अरे तोच गेम हा. मजा येतात थोडी गेम खेळात. वेगवेगळे गेम आहेत. 700 रुपये जुगार केला. का हा हो असे गेम खेळले आणि असे पैसे संपले झटकी पट्ट. आता गार्डन हा जिंकलो काय आम्ही. 300 रुपयाची राईड वर पडली. 5-5 रुपयाची चॉकलेट जिंकलो. ती पण काहीतरी जुगार खेळतात. हे बघा 6-7-8. लक नाही गो. म्हणजे त्या टायमाला लाग नाही मला सोड. पण मी त्या बास्केटच्या टायमात 5च्या बास्केटच्या जवळ लागण पण. तर आता आमचा गेम 2 झाला. तर मी पैसे देतो. मी मला कधी कोण सांगू नको कारण मला ते पैसे तो कसा वाटला गेम खेळान. बरा वाटला. तू का बरं गो वाटलं बरं पण जुगार आमका उल्लू बनायले मी. 700 तुझा गो रुपये काय गेले म्हणणं? आणि जिंकन चॉकलेट. हे आपल्याकडे मिळणार नाही मग अशा आपल्याकडे जात्रेन कमी येतात बाबा. आले नसतात ना बाकीचे. आपल्या जात्रेन का मिळतं आणि स्वस्त मिळतं त्याच्यामुळे मजा नाही. आम्ही मोठे आशे नाही पण मी आधीच ठरवलेलं आहे आम्ही की जिंकलो मग चॉकलेट जिंकलो रे. नाही पण मी आधीच ठरवलेलं आहे की ऍटलीस्ट थोडाफार काहीतरी घेऊन जायचं. हा. घेऊन गेलो तसं. त्या बघा आता पाळण्या सुरू झाल्या तुमका दाखवतोय. ह्या असा प्रतापसिंह वन उद्यान आणि थंय तेव्हा पाळणा सुरू झाला. आणि या गार्डन कडनं लेक व्यू दिसता. 20 रुपये एंट्री हा. आम्ही अजून विचार करतो 80 रुपये आतले जाऊचा की नाही. आणि पुरो गेम झोन आणि नाश्तो वगैरे तुमका पावभाजी बी सगळा असा. एक मजा म्हणून खेळाक हरकत नाही. बघा हो ब्लॉगर दिसता नाही म्हणता. आमचा ह्या इल्ला तवा पुलाव कोणी मागितलो. प्रज्ञान काय तू का बघून जरा रे तो टेन्शन इला रे का. आणि यांच्यानी पावभाजी खाल्ल्याने पाव संपलेले आहेत. खात्रा सांगताला मस्त आपण व्हेज बघूया प्रज्ञा काय करता. पावभाजी चांगली आहे म्हणजे 10 पैकी 6.5 प्रज्ञा आता पुलाव रेटिंग देताला. मी तर बाबा आपला की मॅगीवाले आपण बाहेरचं जेवण काय गावं नाही. पाणी बॉटल एक घेऊन दे काय नॉर्मल. दादा नॉर्मल पाणी बॉटल एक घे. बघूया वास तर बरोबर येता म्हणता. काय गो काय टेस्ट टेस्ट मी बरोबर डिसिजन घेत आहे. पण ही जास्त लोका फिरली ना खूप काय बोलते कोणाचा करावा भलो भला करूक नको. आम्ही इलू इकडे गार्डन व्ह्यू छान आहे. बघू शकतात तुम्ही. 20 रुपये एंट्री हा. एंट्री काढून इलू पण जरा थंडी लागाक लागली होच जरा प्रॉब्लेम झालो हा. बघा थांब ना बघूया. हो मॅडम 20 रुपये दिले. गार्डनचा आनंद घेऊया. थंडी जरा बैठाक लागली. बघा महाराजांचा पुतळा
तिथे तुम्ही बघू शकता ती लोक बोटिंग करतात. आम्ही जातलो संध्याकाळी बोटिंगला. स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येऊ बोटिंगचो. काय रेट हा काय माहिती आता बोटिंगचो. ते पॅन्डलवालेच आहेत, पॅन्डलवालेच मारतात मग हो. तुम्ही बघू शकता व्ह्यू 20 रुपये घेतात, 20 रुपये फक्त, पण वरतीडत व्ह्यूच्या मनान शांत. आणि आता दुपारचे 3:30 वाजता आम्ही इकडे बसलो, पण असं जाणवलं नाही की आम्ही उन्हात बसलो. आणि लहान मुलं असतील तर तुम्ही घेऊन या बघा, ॲक्टिव्हिटीज चांगले चांगले आहेत सर गेम खेळात. थोडासा ऊन व्हाय असं आमका काय वाटतं, त्यांका विचारूया आपण कसं वाटतं. काय रे, थोडासा ऊन व्हाय असं वाटतं काय नाही, थंडी वाजता. पैसे 20 रुपये वरती ठेवत ना. अरे 20 रुपये देऊन नक्की विजिट करा. बघा ही बघ, ही माझ्या करता जरा ऊन इला, जरा बरा वाटला. छान हा, एकदम थंड वारवा. प्रज्ञा काहीतरी ऍक्टिव्हिटी करू बघता, पण त्याच्यानं काय जमणार नाही. आता कर बघूया गो. अगो चढ मग मेंच्यानी काहीतरी करू घेतल्यानी. हा लहान पोरं आलो आम्ही. ते ड्रायव्हिंग कर साहित्य, ड्रायव्हिंग कर. ता नाही ता बघ गाडी चालू आहे. हा प्रज्ञांचा महिला ना, जमैल्यान केल्या ना. बघा मज्जा येता या करू. पैसे फिटतात कडे. कसा वाटता गो, मजा येता. मी एकदा करून बघता येता, बरा वाटतं. ता दाखवलंय मी, आम्ही सगळी मुलं जाऊ त्याच्यामुळे आम्ही करतो. बघतो ह्या आधी करून जमता का माका. पाय ठेवायचा जरा प्रॉब्लेम आहे. समोर हात धरा दे. बघा जमला बोटी. हो इकडनं गेल्यावर जाऊया. बघू समोर असं पाठचं व्ह्यू बरोबर भारी वाटतं बघू. मजा येतं या. रोज करू आहे घराकडे. पॉटचा सुटला तर बारीक केली जाईल, उतरताना जरा बरा कष्ट. जाता जाता मजा येतात. कडे घसरगुंडी असतात. छान आहे करू. हा प्रज्ञा म्हणता ह्या करूया. हे पण बरं आहे. माहित नाही कसा करूचा. पाय ठेवू आहे. हो इतक्याच म्हणजे कमरेतनं पोटातनं बारीक होतो. मस्त. या तुम्ही पण ह्या गार्डनात या मात्र नक्की. मस्त वाटतं, छान वातावरण आणि थंड हवा एकदम गार. बघा लोक बोटिंग करतात. तर मंडळी आमचा आता फिरान झाला म्हणजे महाबळेश्वरमध्ये सगळा नाही, थोडा थोडा. वेण्णा लेकला आता जातलो आम्ही. तो व्हिडिओ आम्ही संध्याकाळी बनवूच, पण ह्यो व्हिडिओ आम्ही आता इकडे स्टॉप करतो कारण बऱ्यापैकी मोठा व्हिडिओ झालेला हा. तर नवीन व्हिडिओची स्टार्ट मी मग वेण्णा लेकपासून करेन. आणि काय काय असं आत्ता पुढचे उद्याच्या ॲक्टिव्हिटीज ते दाखवेन. आज आम्ही फक्त गेम खेळलो, जेवलो आणि काय एका व्ह्यू पॉईंट गेलो. आणि बाकीचा जर काय व्हिडिओ असा आत्ता आम्ही तुमका नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येतो. म्हणजे तुम्ही कंटाळाच्यात नाही मोठे व्हिडिओ बघू. असेच आमच्यासोबत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. चला बाय बाय. आणि दाखवते तुमका महाबळेश्वर एक्सप्लोअर करून. थँक्यू.